हॅलो. हा हा एक मिनिट. हा गिरीश. हा हा बोल गिरीश. अरे यार तुला किती वेळा सांगितलं मी सारखे सारखे फोन नको करू, परत परत तोच विषय नको काढू. हो अरे अरे मला माहिती आहे ना त्या रोलचं महत्त्व माहिती आहे, जरा रोल वेगळा आहे हेही मला माहिती आहे ना. हा मी मॅनेज कर. अरे मला कोणाला विचारण्याची काय गरज आहे, काय बोलतोयस तू. अरे घर माझं आहे, घराच्या दारावर जी नेमप्लेट आहे हां ती सुद्धा माझ्या नावाची आहे. हां बायकोच्या नावाची. अच्छा तू बघितलीस. नाही नाही पण अरे त्याच्यामध्ये माझं नाव आहे ना, असं काय करतो, चेष्टा नको करूस तू. हां तर त्याच्यामुळे मला कोणाला विचारण्याची गरज नाही रे. हां मी डायरेक्ट असं तोंडावर सांगणार आहे की अरे काय बच्चन काम केलंयस म्हणून. कशाला लपवायचं. तू जर चांगलं काम केलं असेल तर क्या बात आहे यार, मस्त काम केलंयस तू. हो कोण आहे. गिरीश आहे का. गिरीश. हां काय प्रॉब्लेम आहे मग. ठीक आहे यार, दिस इज पार्ट ऑफ अवर बिझनेस. ते करावं लागणार तुला, ते टाळून कसं चालेल. हां करावंच लागणार तुला. ऐक तुला इतरांची कोणाची मतं हवी आहेत का. माझ्या बायकोचं अनिताचं मत हवंय. बोलू का. हॅलो हॅलो. हां तू बिझी आहेस का. रेंज हॅलो हॅलो. रेंजची हल्ली फार प्रॉब्लेम आहे. हो ना. काय म्हणत होता गिरीश, कसला रोल आणि कसली सिरीज. हां काय. हां अगं ते त्या गिरीशला एक सिरीज आली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं रोमॅन्टिक सीन आहे. हा गाणं आहे का कुठलं. अगं नाही रोमॅन्टिक सीन आहे. अगं ते अगं बाई कीर्तन करताना रोमॅन्स. कीर्तन नाही ग, सिगरेट ओढताना रोमॅन्स. एवढा. अगं आई ते किसिंग सीन म्हणतात. कसला किसिंग सीन. फ्रेंच इटालियन. काय डिटेलिंग विचारलंय मी तुला. चुंबन. अरे मी म्हणते 40शीत ही असली थेरं सुचतात कशी. हा एक्झॅक्टली मी सुद्धा त्याला हेच म्हणालो. 40शी मध्ये असली थेरं. पण तू मगाशी म्हणालीस ना ते मला पटलं. काय आई काय म्हणाली मगाशी की अहो त्याचं काम आहे, तुमचं काम आहे, त्या कामामध्ये जे जे काही येईल ते करावं लागणार. हे असं मी म्हणाले मगाशी नाही का फोन झाल्यावरती म्हणाली ना आता. राहुल मी असं म्हणाले. काय खोटं बोलतायत बाप्पा. खोटं तू मध्ये बोल नको. शट अप. अगं तू नाही का म्हणालीस की आपण सुशिक्षित आहोत, मग सुशिक्षितांसाठी असल्या गोष्टी किरकोळ आहेत. या गोष्टी किरकोळ आहेत. हा एक्झॅक्टली किरकोळ आहेत बघ. नाही प्रश्न विचारतेय मी, या गोष्टी किरकोळ आहेत का. अगं पण मला सांग या गोष्टीचा काय प्रॉब्लेम काय. नाही त्याला प्रॉब्लेम नसणारच आहे. प्रॉब्लेम त्याच्या घरच्यांना होणार आहे. काय 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 सांगणार काय समाजात. हा काय करतो तुझा नवरा हल्ली. नाही हल्ली जरा किसिंग सीन देत फिरतो. हा हे म्हणजे अगदी स्वतःची धिंड स्वतःच काढण्यासारखं झालं. काय काय हसायला काय झालं. हसायला काय झालं. नाही तू स्वतःची दिंड स्वतः काढल्यासारखं झालं. मला सांग अनिता, अशा ज्या वेब सिरीज असतात ते कोण बघतं. आपले नातेवाईक बघतात, मथुआत्या बघते, मंगलात्या बघते, बंडू काका बघतात. नाही मग काय प्रॉब्लेम काय. त्याच्यामुळे मला काय वाटतं एखादा छोटासा चुंबनाचा सीन केला काय किंवा असा मोठा सीन केला काय फरक काय पडतोय. नाही पण बाबा मला सांगा गिरीश काका कुठल्या वेब सिरीज मध्ये लगेच बघू आपण. काय म्हणतोस. गिरीश काका कुठल्या वेब सिरीज मध्ये आहेत. अच्छा गिरीश काका. अरे बघितली आहे मी सिरीज. कुठली सिरीज. अरे परवाच बघितली. बेपरवा. बेपरवा बाबा थापा मारू नका. मी बेपरवा मधले सगळे सीन्स सगळे एपिसोड्स पाहिलेले आहेत, त्याच्यात गिरीश काका नाही आहेत. अरे हे बघ गिरीश काकाची सिरीज मला नाव नसेल आठवत 40 आली म्हणजे, पण परवा 13 असेल काहीतरी नाव पण केलंय. बाबा इथे बसाल का एकदा प्लीज. हे बघा प्रत्येक गोष्ट करायचं एक असतं वय असतं. बरोबर आहे. ते वय जर का तुमच्या हातातून निसटलं किंवा त्या वयात ती गोष्ट केली नाही तर त्या गोष्टीचं पावित्र्य राहत नाही. काय बोल काय 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 छान छान काय पावित्र्य. अरे तुला त्रला य आहे का यला त्र आहे अजून कळत नाही. पावित्र्य कोणत्या मूर्खाने सांगितलं तुला. काही बोलतो. तुम्ही सांगितलं मला इथेच या टेबलावर बसून. मी सांगितलं कधी आठवत नसेल का तुम्हाला. कधी सांगितलं. हा ते साक्षी आणि माझे लव्ह चॅट्स वाचले तुम्ही. काय चुकून झालं. चोरून म्हणायचे त्यांना. सॉरी चोरून वाचले. मग त्याचं काय आता. एक काम कर तू साक्षीला इथे घरी घेऊन ये कॉफी प्यायला. अरे मोठा झालाय. 1.5 महिन्यात मोठा आलो मी. आणि जर का माझं वय प्रेम प्रकरण करण्याचं नाही ना बाबा तर तुमचं आणि ते गिरीश काकाचं किसिंग सीन बघायचं सोडा, होम मिनिस्टर बघायचं पण नाहीये.
आणि मला मुळात कळत नाही इच्छा होतेच कशी. काय अगं अनिता, मला सांग, नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर जर तुम्हाला वेब सिरीज साठी विचारतोय तर माझी इच्छा का नाही होणार? का नाही होणार माझी इच्छा? बाबा, ह्याच्यात पण तुम्ही असं झोकून देऊन काम करणार का? गपरे, दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. लहान आहेस तू अजून. तुला काय बोलायचं ह्याच्यावर? नाही, माझा या सगळ्यावरती मुळात विश्वासच नाहीये. एक मिनिट, तुझा विश्वास नसेल पण माझं ठरलंय की हे वेब सिरीज करायची, त्यामुळे आता तू विश्वास ठेव. नाही, तुला हे करायचंय हे पटलंय मला, पण कुणाला तरी तुझ्या बरोबर हे करायचंय आणि त्यानंतर कोणाला तरी ते शूट करायचं आणि कुणाला तरी हे सगळं शूट झालेलं बघायचंय. हे काही पटलेलं नाहीये मला, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये अनिता? तुला प्रॉब्लेम असला पाहिजे. तू नवऱ्याबद्दल कसं बोलतेस? कुणी ऍक्ट्रेस तयार होईल की नाही, कुणी शूट करेल की नाही, कुणी ते बघेल की नाही, असं म्हणतेस तुम्हाला? हे बघ कॉन्ट्रॅक्ट वाच नीट, माझं नाव सुद्धा इथे वाच. सगळं डन झालेलं आहे. धर 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 धर. कसं आई, आता आई आई माझी खोली तयार आहे का ग? आई, मी आणि राहुल कायमचे तिथे राहायला येतोय. डायव्होर्स घेते मी बहुतेक. गंमत कशी गंमत केली आईची? सासूबाई ओगो ओगो माय सॉरी काही नाही सासू. हो, आम्ही गमती जमती तसाच फोन लावला. हां, त्याच्यामुळे. हां, तुम्ही एक काम करा, कवळी आतमध्ये घ्या आधी. कवळी आत घ्या. हां, बसली का कवळी? आता तुम्ही बसा. हां, शांतपणे, काही नाही का, चेष्टा अगदीच. हां, हो, ठेवतो फोन. हो, हॅपी बर्थडे. सॉरी, आय लव्ह यू. सॉरी, आईला सांगितलंस डायरेक्ट? डिवोर्स? अगं अटॅक येईल आईला, अटॅक. पण तू काही पर्यायच ठेवलेला नाहीयेस. हे बघ, हे बघ, आतापर्यंत मी तुझ्या कुठल्याही कामाबद्दल कधी काहीही बोललेले नाहीये. अरे, एका वेब सिरीज मध्ये पुतळा होतास रे तू, पुतळा. हो, मी काही म्हणाले? नाही. मागच्या वेब सिरीज मध्ये अख्खी सिरीज तुझी फक्त पाठ दिसत होती. मी त्यालाही काही नाही म्हणाले. नाही. मी कोणी विचारलं तर सांगायचे, अहो नाही, त्याला मजा येते ना, त्याला समाधान मिळतंय ना, असू दे ना लहान रोल, काही फरक पडत नाही. पण हे म्हणजे पाणी अगदी गळ्यापर्यंत आलंय. नाही ग, गळ्यापर्यंत नाही. ओ शी, काही आई, आई, परत आई. अनिता, फोन इकडे दे, इकडे दे फोन. बाद झालं. लोक काय म्हणतील याचा मी विचार करत नाही. वेब सिरीज आल्यानंतर त्यांची माझ्याबद्दलची मतं बदलणार का याचाही मी विचार करत नाही. अरे, मी ऍक्टर आहे. ऍक्टिंग हे माझं प्रोफेशन आहे. असेच चांगले चांगले सिनेमे, वेब सिरीज या कारणामुळे जर सोडत राहिलो ना मी, आयुष्यभर छोट्या छोट्या भूमिकामध्ये दिसत राहील. तुझा बाबा कुठेतरी पुतळा म्हणून उभा आहे, पाठ दिसतीये, चपराशी आहे, रिक्षावाला आहे, नोकर आहे. हेच करू का मी आयुष्यभर? चांगली संधी येते, माझं पॅशन आहे ऍक्टिंग. कुठलाही रोल असो, कितीही छोटी भूमिका असो, तो रोल वाजवायचा, भूमिकेत घुसायचं. मी समाजाचा विचार करत नाही. हा, पण राहुल, तुझ्या आईला वाटलं ना, आणि पोरग म्हणून तुला जर वाटलं की बाबा तू या वेब सिरीज मध्ये काम नको करू, सोडून दे. कितीही मोठ्या दिग्दर्शकाची वेब सिरीज असेल, फिल्म असेल ना, अशी सोडून दे. आणि तर जर तू म्हणालीस की नको करू, राहुल्या तू म्हणलास बाबा नका करू, नाही करणार रे.
नाही करत, नको. ठीक आहे, कर. विश्वास बसत नाहीये कानावर. अरे खरंच कर. खरंच म्हणतेस? अगदी खरं. नक्की करू. थांब आधी तुझ्या लेकराला विचारतो बाबा, त्याची परवानगी घ्यायला पाहिजे. राहुल्या काय करू? अहो, करा की, तसंही मला प्रॉब्लेम नाही. उद्या साक्षीला मी बोलवले कॉफीला. मी करून देतो कॉफी तिला. फोन लावून लगेच सांगून टाकू. म्हणजे काय? हॅलो, हा डन रे, डन करतोय मी, वेब सिरीज करतोय. हा माझ्या घरचे बायको पोर अरे माझ्या पाठीशी असे खंबीरपणे उभे आहेत, बिंदास. तू आधी पहिले सीन पाठव. तो जो चुंबनाचा सीन आहे ना, तो पाठव, तो वाचून दाखवतो बायकोला आणि पोराला. पाठवलास? ठेव ठेव ठेव, लगेच वाचून दाखवतो. चल हे राहिले इकडे, सीन वाचून दाखवतो. आलाय बघ, हे बघ, हे बघ. त्याच्यामध्ये बघा आता, अभय आणि रेखा. रेखा म्हणजे वेब सिरीज बघा. दोघे जण छान गप्पा मारत बसलेले आहेत. मी लीड आहे ना, एंट्री व्हायची. अभय आणि रेखा गुलगुलू गुलगुलू गप्पा मारतात. तेवढ्यात तिथे समीर येतो. समीर म्हणजे युअर फादर, युअर हजबंड. म्हणजेच कोण? लीड. तुम्ही असं एकदम मी आहे तुझा. तर त्याच्यानंतर रेखा समीरकडे बघते. समीर रेखाकडे बघतो. रेखाच्या डोळ्यात असे भाव की वाव, व्हॉट अ हँडसम. हंक नाही, मी सांगते हंक. आणि ती बघू लागते. समीर तिच्याकडे बघू लागतो. तेवढ्यात अभय म्हणतो की समीर, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर रेखा म्हणते ठीक आहे, तुम्ही महत्वाचं बोला. अभय आणि समीर त्याच्या बेडरूममध्ये जातात अभयच्या. अभय खूप काही बोलायचं आहे अभयला. अभय म्हणतो समीर, हे लिहिलेलं नाही मी. समीर, तो म्हणतो, समीर म्हणतो काय बोल अभय, बोल, तुला काय बोलायचं आहे. अभय समीरला गच्च पकडतो, जवळ घेतो आणि कानात काहीतरी सांगणार असं समीरला वाटतं. तेवढ्यात अभय जवळ येतो आणि चुंबन. राहुल, नाटकात खूप समरसून भूमिका करायला लागते ना रे. हो ना, आणि ते वन टेक आर्टिस्ट नाही आहेत. ते रिटेक वर रिटेक होणार. भूमिकात घुसून काम करणार. खूप सारे रिटेक्स करणार. समीर आणि अभय मध्ये खूप सारे रिटेक्स होणार. ऑल द बेस्ट. येस, ऑल द बेस्ट. अरे कसं ऑल द बेस्ट करताय? मला तुझं म्हणणं पटतंय. कशाला हवी आहे 40 मध्ये ही थेर? अगदी बरोबर आहे. आणि मी त्यांना सांगणार आहे की मी हे वेब सिरीज करत नाहीये. अरे कसं सांगणार? कसं सांगणार? फोन करून सांगणार आता लगेच. कोणतं माझ्याकडे? नाही, ऐक ना, मला तो फोन नाही, दे ना. नाही, धाव, काय आहे? धाव लवकर. ही भूमिका म्हणजे तुम्ही भूमिकेत जाऊन काम करता ना. मला फोन दे. तुम्ही हा चान्स सोडूच शकत नाही. अरे टेक वर मला रिटेक त्याला केलेच फोन कर. पाहिजे. अरे पिंपात कशाला? समरसून अरे त्यालाही भूमिका मिशी आहे, करायची, मलाही हा? मिशी आहे. तू काय वेळ आहेस का? त्याचेही दात कसं बाहेर आहेत, माझे दात म्हणतोयस? बाहेर आहेत. आणि नाही पण जखमा झाल्या आणि सेटवर सुद्धा ॲम्ब्युलन्स